धारूर तालुक्यातील पहाडी दहिफळ परिसरात गुरुवारी सायंकाळी घडलेल्या शरद आश्रुबा धनवे वय वर्ष 42 आहे त्यांचं, राहणार सोनाखोट्टा तालुका वडवणी यांच्या खून प्रकरणाचं गूढ उकललंय। मुलीच्या प्रकरणातून निर्माण झालेल्या जुन्या वादाचा राग मनात धरून चौघांनी संगनमत करून हा खून केल्याचं समोर आलंय। या प्रकरणी आदित्य शरद धनवे याच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झालाय। आरोपी रणजित मस्के यांच्या मुलीला कुणीतरी घेऊन गेलं होतं। त्या प्रकरणात शरद धनवे यांनी मध्यस्थी केली होती। याचा राग आरोपींच्या मनात होता। गुरुवारी सायंकाळी शरद धनवे हे पहाडी दहिफळ परिसरात असताना आरोपींनी त्यांना वाटेत अडवलं। जुना वाद काढत आरोपींनी धनवे यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। यात शरद धनवे यांचा जागीच मृत्यू झाला। मैताच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून धारूर पोलिसांनी 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। आबासाहेब शेषराव मस्के, कमलाकर शाहू मस्के, रणजित शेषराव मस्के सर्व हे राहणार पहाडी दहिफळचे आणि पोपट दादाराव डोंगरे राहणार सोनाखोट्टा यांचा समावेश आहे। घटनेनंतर 4ही आरोपी फरार झाले असून धारूर पोलीस ठाण्यात त्यांचा कसून शोध घेत आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र घुगे हे करीत आहेत। आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांचे विशेष पथक रवाना केले असून लवकरच गजाआड केलं जाईल अशी माहिती घुगे यांनी दिली आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।